आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घेई कुशित तुझा रे भगवंता, घेई कुशित तुझा भगवंता। आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घेई कुशित तुझा रे भगवंता। आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता।
याजसाठी केला होता टहास, याजसाठी केला होता टहास, शेवटचा आदेश घड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या, कवतो कवाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती परनेली नो बरी, तुका म्हणे मुक्ती परनेली नो बरी, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसाभा, खुंटली या धावा तृष्णेची या, महायोग पिठे तटे भीमरत्यो वरम कुंडरी काय धातू मुनींद्रही, समागर्तिष्ठम तमान गन्नो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंगो मन दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावाजी सद्गुरुदास तुका, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्यरू, मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी या वार करी संताच्या, याजसाठी केला होता टहास, याजसाठी केला होता टहास, शेवटचा आदेश गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग, देहुनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबर आहे, त्यांचा 4 चरणाचा, आणि ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला, त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळालाय, नवे नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यूही आहे, ज्याचं उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे, नवे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळालाय त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळालाय, आणि तो शेवटचा दिवस नेमका आमच्या जीवनातला कोणता, आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला, नवे नवे आम्ही परमार्थातला अट्टहास केल्यानंतर, भगवंताची नामसाधना नामचिंतन केल्यानंतर त्याची फलश्रुती काय झाली तो सांगणारा 4 चरणाचा अभंग आहे. विठाला 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 पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आजची एक दिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे, हे माझ्यापेक्षा तुम्हाला श्रोतो वर्गाला चांगलं ज्ञात असलं तरी वक्तेची वेता या ज्ञान अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, वैकुंठवासी पुतळाबाई जयवंतजी मानी या धन्य मातेला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे, आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त, वर्ष श्राद्धाच्या विधीनिमित्त आपण त्यांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली, अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी जमलोय. कंप्लीट 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे, 12 वाजून 5 मिनिटांना आपलं कीर्तन संपलेलंच असेल, जास्तीचा वेळ तुमचा अजिबात घेणार नाही. 1 तासामध्ये भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून मी तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली काका वाहणारच आहे, आणि शेवटी आपण सगळेजण पुष्पवृष्टीच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहणार आहोत. निश्चित त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा अतिशय गोड परिवार, त्यांचे सुपुत्र श्री धनाजी जयवंतची माने, आणि त्यांच्या सुकन्या एक कैलासवासी आहेत मीनाक्षीताई रावसाहेबजी वाघमोडे, संगीताताई विजयजी मारकड, सविताताई धुळा मोठे, आणि अनिताताई साहेबराव वाघमोडे. अतिशय गोड परिवार सोडून आई साहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे, आणि त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतून जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबर यांचा आहे. तत्पूर्वी गायनाच्या सतीसाठी जे दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपल्या माळशिरस तालुक्याचे वैभव भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण माझे मार्गदर्शक असतील, माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे मदने मामा या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्याचबरोबर माझ्या समेत आलेले गायनाचार्य मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे माऊली महाराज गदादे असतील, त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असेल, विनेकरी बाबा असतील, त्याचबरोबर माझ्या समेत आलेले मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण माझे जीवलग मित्र मृदंग सम्राट मृदंग वैभव आमचे प्रमोदजी महाराज पालवे असतील, त्याचबरोबर या बाजूचे सगळी भजनी मंडळ असेल. सगळ्यांबद्दल माझ्या मनात तेवढाच आदर निर्माण करतो. गोड ज्यांची साऊंड सिस्टम आहे ते आमचे साऊंड सिस्टम वाले दादा, शूटिंग वाले दादा, तुम्ही सर्व बसलेले सर्वांच्या चरणावरती विनम्र भावांना नमस्कार. कीर्तनाला सुरुवात. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरे यांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबरे शेवटच्या दिवसाचं वर्णन करत आहे. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात आम्ही आयुष्यभर अट्टहास केला, आम्ही आयुष्यभर भजनाची साधना केली. कशासाठी केली? याजसाठी. कशासाठी? याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा झाला का हो महाराज? झाला म्हणून तर सांगतो ना, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज आयुष्यभर अट्टहास केला, त्याची फलश्रुती काय झाली? शेवटचा दिवस गोड झाला. मी तुम्हाला गोड बोलून जाईल, ऐकून जा. अगदी चिंतन की चिंतनच आपल्याला ऐकायला मिळणार आहे आजच्या कीर्तनात. मला एक सांगा, आतापर्यंत संत महात्मे सांगत आले शेवटचा दिवस गोड करायचा, शेवटचा दिवस गोड करायचा आहे. बाबा आतापर्यंत कीर्तनकार प्रत्येक सांगत आलाय शेवटचा दिवस गोड करायचा आहे, शेवटचा दिवस गोड करायचा आहे. नवे नवे तुम्हीही म्हणताय आपल्या जीवनातला शेवटचा दिवस काय झाला पाहिजे? गोड झाला पाहिजे. मला एक सांगा, हे जे आपलं राहडगाडकं चाललंय का, शेवटचा दिवस शेवटचा दिवस शेवटचा दिवस, तो शेवटचा दिवस म्हणजे स्पेसिफिक कोणता दिवस हो? तुम्हाला काय वाटतं की शेवटचा दिवस म्हणजे हा दिवस, की आमचा हा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे? त्याला एक कोणता तरी दिवस असेल ना की शेवटचा दिवस म्हणजे हा दिवस. तुम्हाला काय वाटतं? कमीत कमी आतापर्यंत जर 100 वर्ष श्राद्धाची कीर्तन ऐकली असतील तर त्यातली 25 कीर्तन याच्यासाठी किंवा शेवट होतो मला या अभंगावरती ऐकली असतील. मग मला तर वाटतं निश्चित शेवटचा दिवस कोणता हे आमच्या लक्षात यायला पाहिजे. मला एक सांगा, शेवटचा दिवस म्हणजे कोणता? बोला की. नाही का काय वाटत की हा शेवटचा दिवस असेल? बरे नाही वाटत तेवढं तरी बरं, म्हणजे टेन्शन तरी घ्यायची वेळ येत नाही. बरोबर. काय वाटतं शेवटचा दिवस म्हणजे काय असेल? माझं कीर्तन असंच असतं की तुम्हाला कितपत समजतंय ते मला बघायचंय आणि ते पटवून द्यायचे. परत शेवटचा दिवस डोकं लावायची वेळ येणार नाही, इतकं गोड सांगून जातो. काय वाटतंय बाबा? काय म्हणतात? कोणता दिवस? आजचा? आजचा नाही, मग अजून? बरं चला मी सांगतो, नका तुम्ही सांगू. लक्ष कोणी म्हणाल मरण म्हणजे शेवटचा दिवस, बरोबर ना? पण तो आत्म्याचा नाही होत, तो कशाचा होतोय? देहाचा होतोय. कोणी म्हणाल वर्ष श्राद्धाचा दिवस म्हणजे मुक्ती दिन, आपण म्हणतो त्या दिवशी बी कधीच कुणाला मुक्ती मिळत नाही. मग शेवटचा दिवस नेमका कोणता? ऐकून जा.
भगवंताची भक्ती करत असताना माणसानच एक दिवस भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होणं ठेलो, ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का बाबा, त्या दिवशी माणूस म्हणू शकतो याच्यासाठी केला होता. असं शेवटचा दिस गोडवान तुकोबऱ्यांच्या जीवनात ती भूमिका आहे. हो मामा, तुकोबरे म्हणतायत खऱ्या अर्थानं माझं देहच प्रत्यक्ष देव झालाय, आकाराशी काहीसा ठावं देह प्रत्यक्ष झाला देव. मग महाराज तुम्ही म्हणताय शेवटचा दिवस गोड झाला, मग महाराज आता काय? महाराज म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली या तृष्णेची. आमची सगळी धावाधाव थांबले. आम्हाला ज्याला प्राप्त करायचं होतं त्याला आम्ही काय केलंय? प्राप्त केलंय. पण महाराज हे कळलं कशामुळं? नाम मंगलाचे तिन्ही गुणे. पण महाराज ते भगवंताचं मंगल नाम धारण करताना जगाला त्रास दिला की महाराज म्हणतात जगाला किती का त्रास देणार, पण आता त्याचं काय वाटतंय? कवतुक वाटे झाली या वेचाचे. मग महाराज त्या मोक्षाबद्दल मुक्तीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? महाराज म्हणतात ज्या मोक्षासाठी ज्या मुक्तीसाठी आपली सगळ्याची धावपळ झाली का, ती आता माझी बायको झाली आहे, ती माझी काय झाली आहे? नवरी झाली आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी. मला एक सांगा, इथं बसलेल्यापैकी चांगलं लक्षात येईल, आता सोपं करून जातो. इथं ग्रामपंचायत सरपंच सदस्य कोण बसलेत का? पलीकडेच आहेत. आता लक्ष द्या, तुमच्या जरा लवकर लक्षात येईल. मला एक सांगा, जोपर्यंत आपलं ग्रामपंचायत मध्ये कुणीच नाही, सरपंच नाही, ग्रामसेवक नाही, सदस्य नाही, तोपर्यंत रहिवाशी दाखला मागायचं म्हणलं किती चक्रा मारावं लागतात? कमीत कमी 1-2 दिवस तरी चक्रा मारावं लागतात. म्हणजे ते मुद्दाम करतात असं नाही, कदाचित कधीतरी ग्रामसेवक तरी गैरहजर असते, दुसरं तरी त्यांच्याकडे गाव असतं, कदाचित सरपंचाला तरी कोणाचा तरी वाद मिटवायचा असतो. म्हणजे काही ना काही कारण असतो, 1-2 तरी चक्रा मारावं लागतात. पण बाबा आता बायको सरपंच आहे, लक्षात येत आहे का नाही? आता बायको सरपंच आहे, आता काय अडचण आहे? ती कधी पण आपल्या रहिवाशी दाखले सही करायला तयार आहे ना. मग तुकोबराय तसंच म्हणतात. तुकोबराय म्हणतात ती मुक्ती आता माझी बायको झाली आहे, ती माझ्या मोक्षावरती मी जे म्हणेल, ज्या दिवशी म्हणल, ज्या वेळेस म्हणल त्यावेळेस सही करायला काय तयार आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी, आता दिवस चारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली या धावा तृष्णेच्या. अशा काहीशा आशयाचा अभंग विठाला विठाला फुकळा आईंच्या जाण्यानिमित्त आपण या ठिकाणी जमलोय. मी नेहमी बोलत असतो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती आहे, ज्याचा बाप गेलाय त्याला बापाची किंमत माहिती आहे. बाबा आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलाची किंमत काही कळत नाही, आणि एकदा का आई वडील निघून गेले ना, पुन्हा किती डोळ्यात आसवाना कऱ्या, पुन्हा आई वडील काही मिळत नाहीत. हे ऐकून जा, माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का आई वडील माथ्यावर गेले ना, पुन्हा कधीच दिसत नाही, कारण जाण्याचा रस्ता देवानं उघडा ठेवलाय, पण येण्याचा रस्ता मात्र कायमचा बंद करून ठेवलाय. पण असो, आलाय त्याला एक दिवस प्रत्येकाला जावं लागणं, हा मृत्यू लोकांचा नियम आहे. मधले मामा गदादे महाराज, तुम्ही दोघं जरी लय गोड गात असाल तरी देवपूरचा सामून देईल का नाही सांगता येत नाही. प्रमोद महाराज, तुम्ही जरी लय गोड पकवाज होत असेल तर देवपूरची चाट वाजू देईल का नाही सांगता येत नाही. टाळकरी तुमचं कसं आहे, जायचंय करायचंय? हा नाही नाही, लय रोज दुसऱ्याच्या वर्षी जाताच्या कीर्तनात उभा राहत आहे. तो मैन काय अजून एखादं काळाच, हा ज्या दिवशी तुटला आयुष्याचा दोरा, ये रवा माळ तुटली की एक दिवस प्रत्येकाला जावं लागतं. विनेकरी बाबा तुमचं कसं आहे, जायचं करायचं? नाही या वयात सुद्धा लय भारी फेटा बांधताय, लय भारी दिसताय. देव म्हणे नाही मिशाचा आकडा भारी ठेवावा लागते, जमन का? हा उच्चालणार म्हणजे उच्चालणार, बरोबर आहे ना. बसलेले तुमचं कसं आहे, जायचं करायचं राहताय? म्हणजे आम्हाला देव जीवित नाही, तुम्हाला जीवित असतो का काय? म्हणजे जसं रोज तुम्ही दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात येऊन बसताय, तसं एक दिवस तुमचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे, त्यात मी येऊन कोणीतरी बसणार आहे. शिष्टमध्ये आता तुमचं कसं आहे, जायचं करायचं? नाही राहताय काय? नाहीच ना, म्हणजे जावंच लागणार आहे ना. जसं रोज दुसऱ्याच्या कीर्तनात गोड आवाज लावताय, तसं एक दिवस देव तुमचं बी बटन दाबणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज सगळ्यालाच घालालो, तुम्ही एकटा काय राहता का काय? ऐकून जा, जसं मी पण रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाचे कीर्तन करतो, तसं एक दिवस माझं बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार. तिथं मी कुणीतरी कीर्तन सांगणार आहे, मला जावं लागतं नवल नाही. येथे नाही
करते पामर जीवक किती. जरा पुढे जातो. 9 भी मर गई, 10 भी मर गई सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गई. बळे काल के फाशी आलाय त्याला या जगातून एक दिवस जावं लागतं, म्हणजे जावं लागतं. मी नाही सांगत, माऊली किती गोड बोलतायत बघा. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटी काय यंत्र जैसे परिभ्रमेगा. बाबा ज्याचा ज्याचा सजीव म्हणून या जगात जन्म त्याला एक दिवस काय करावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगाते, किंवा जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. सजीव मार्काचं आहे, सजीवाला मारावंच लागणार आहे, यात नवलच नाही. पण निर्जीवाला तरी या जगात राहता येत असेल का? निर्जीवाला या जगात राहता येत असेल का? बोला की, येऊ का पटवून? किती वर्ष झाला मनपाचा व्यवसाय चाललाय? किती वर्ष झाला मनपाचा व्यवसाय चालला? 35-40 वर्ष. 35-40 वर्ष झालं. मग कापड 35 वर्षापूर्वीच घेतलेला असेल नाही होय? बदललंय काय? किती वर्षाला बदलावं लागते? एका वर्षाला बदलावं लागते. धंदा चांगला चाललाय राहून. हे कधी तुमच्या संग बोलले का? नाही, ऊन असलं तरी मीच झेलतोय, पाऊस असला तरी मीच भिजतोय, तुम्ही खाली नीट मरत आहे, असं कधी बोललंय का? म्हणजे याला टच नाही, याला संवेदना कळत नाही आणि बोलता येत नाही, म्हणजे वाचा सुद्धा नाही. आणि या दोनही गोष्टी नाहीत, म्हणजे हे काय निर्जीव आहे. आणि निर्जीव असलं तरी मग थांबताय का बदलावं लागते? बदलावं लागतंय ना. मी नाही सांगत, माऊलींचं किती बारीक निरीक्षण आहे बघा. बाबाची आता ओवी सांगितली का, त्याच्या अगोदर किती गोड ओवी माऊली बघा म्हणतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे. चैतन्य एक दिवस हे कापड जीर्ण होणार आहे, फाटणार आहे. फाटल्यानंतर टाकून देऊन दुसरं काय करावं लागणार आहे? घ्यावं लागणार आहे. आपल्या अंगावरचा ड्रेस आहे तो एक दिवस काय होणार आहे? जीर्ण होणार आहे, फाटणार आहे. फाटल्यानंतर दुसरं कापड घेऊन काय करावं लागणार आहे? परिधान करावं लागणार आहे. का सुभाषित करायचं किती गोड वाक्य बघा. अरे युग ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, अरे युग ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं आपण एकमेकाला कपडे बदलून भेटतो का, तसा आत्मा शरीर बदलून बदलून काय करत असतो? भेटत असतो. पण बाबा या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय. इको कमी कर. या कपड्याचाच लय लोकांना गर्व झालाय. लय माझ्यातली लोक काय काय लय पाय झालाय. काय काही रावणाला वाईट केलं पैशाच्या बाबतीत. बरं रावणाला लय अक्कल होती तरी बी गप बसला नाही. माणसं गप बसत असत. बाबा आमच्या गावात एक जण दिवसाला 4 ड्रेस बदलतं. किती? सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट, टी शर्ट. आणि असं दिवसा हात लावायला सुद्धा वाटतो, कापतो का हैरू तुझी इतकी कडक कपडे. बरं किती कडक कपडे घातले तरी मसर वाट्यात जायचंच आहे ना. बरं तिथं लोक म्हणणार काय लिननचं फाडा, लिननचं 60चं जळायचंय 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 जळायचंय. बरोबर आहे ना. आणि ते असं 4 ड्रेस बदलणार दुसऱ्याच्या मैतीला आला असं मसर वाटत. आणि नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी मैतीला गेलतो. आणि नेमकं ते असं गर्वानं छाती फुगीत आलं. मी म्हणलं छाती आत घे. अरे मसर वाटत मी छाती आत बाहेर काढून येतो. गर्व चलत नाही का मसर वाटत? घ्या. तो मला नाही घेणार. का नाही घेणार? मला 4 कोटीत. अरे कुठं ठिकाण लावतो म्हणलं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. तुझं कुठं ठिकाण लावतो? घ्या. तो मला नाही घेणार. नाही घेणार. बाबा मी म्हणलं फुगा फुटणार. आणि फुगा फुटणार म्हणून तरच फुटला. नेमकं चालत जाता जाता त्याच्या पायाला हडूक टोचला. आता मसर वाटत काही हडक सोन असणार आहे काय? हडकच ना. हडूक टोचलं ना. हडूक त्याला किती गोड बोलतोय बघा. अरे एक दिन निकले ते सैर करने, एक दिन निकले ते सैर करने, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी, हड्डी के ए बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा विचार करून चाल रे. गर्वानं चालतोय. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा. मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही बरं का. ते हाडूक म्हणते. मी किती बदलायचो? 8 बदलायचो. पण ऐकून जा. या मसन वाट्यात आल्यावर माझी पण राग झाली आहे आणि तुझी पण. तुमच्या हयातीत बाबा तुम्ही एखादं उदाहरण असं बघितलंय का? एखादा श्रीमंत माणूस मेला, पेटवला, त्याच्या देहाचं सोनं झालंय. एखादा गरीब गेला, बिचाऱ्याला अग्निराग गेला, त्याच्या देहाची चांदी झाली. हे कुणीही जाऊ द्या, शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती, अवघी कामे सारी खोटी, अंती जाणे मसन वाटी. हे गबाळ दिसते का? जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, बांधोनी या देती यमाची हाती, भूषणे ही घेते कारुण्या. पुढे जाऊन बोलेल तुम्ही म्हणाला हा लय इमानदार, तो लय इमानदार. धोका. या जगात इमानदार फक्त मसन वाटा. शमशान शमशान तेरे इरादे कितने नेके, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर, लेकिन सबका बिस्तरी घे, सबका बिस्तरी घे. बाबा मसन वाट्यात कुणी जाऊ द्या, राग होणार आहे. म्हणून श्रीमंती कधीच गर्व करायचं नाही. श्रीमंती आली म्हणून माजू नका आणि गरीबी आली म्हणून लाजू नका. श्रीमंती आली म्हणून हुरळून जायचं नाही आणि गरीबी आली म्हणून वाईट सुद्धा वाटून घ्यायचं नाही. दिवस प्रत्येकाची बदलतात. ते जरा तुमच्या जवळचं उदाहरण आहे. कुणाचा दिवस कधी फासा पलटन सांगता येत नाही. ती बोलीगत माहिती का? सुरज चव्हाण. आता ते कीर्तनात सांगायचा विषय नाही.
पण विषय आलाय म्हणून बोलतो. ती गुलीगत सूरज चव्हाण किती आतापर्यंत त्याला आम्ही येड्यात काढला, बावळट आहे म्हणायचो आम्ही, त्याला शिव्या द्यायचो, पण आज ती स्टार झालंय राहू. म्हणजे कुणाची वेळ कधी बदलायला सांगता येत नाही, म्हणून कुणाच्या वाईट वेळेवरती कुणावरती हसायचं नाही, कधी फासा बदलायला सांगता येत नाही. बाबा मी आजपर्यंत अशी लई उदाहरणं बघितलीत. श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरात फरक आहे, श्रीमंताच्या कपड्यात गरीबाच्या कपड्यात फरक आहे, श्रीमंताच्या गाडीत गरीबाच्या गाडीत फरक आहे. पण असं तुम्ही बघितलंय का, श्रीमंताचा मसन वाटा आणि गरीबाचा मसन वाटा वेगळा आहे. तुमच्या गावात कनेरमध्ये एकच आहे ना, बरं एक का असं ना, अगोदर श्रीमंत चन्नाच्या लाकडावरती जळायचा आणि गरीब नंतर येडे बाबळीच्या लाकडावरती जळायचा आणि दोघाची राखी एक करायची. आता वेगळी करता येते का? अहो शेवटी राख श्रीमंताची का गरीबाची हे कळत नाही, मग कशाचा गर्व करताय? ऐकून जात, चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागे असतो, पुढच्या पायाला अभिमान नसतो रे मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नसतं मी मागे आहे, कारण त्यांना माहिती आहे चित्र बदलणार आहे, मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. अहंकार कशाचा करायचा आहे? हे जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण जेव्हा तो पक्षी मरतो ना तेव्हा याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट, वेळ नक्की तुमची. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं फराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाली त्याची भोगाली, उपजले मेले आईसे किती किंवा जैसी करणे वैसी भरणी निश्चित आहे. आपण कुठून लांब चाललो गेलो, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. महाराज एक दिवस मरण आहे, एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे, एक दिवस प्रत्येकाला मरावं लागणार आहे. पण मरण येण्याच्या अगोदर आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? तुकोबाराय म्हणताय, जर शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर मग अंतकाळी ज्याच्या नाम आले तुका म्हणे सुका पार नाही. देवाचा नियम आहे, अंतकाली तुमामेव स्वर्णमुक्तमा गलेवरम. देवाचं भजन करावं लागते. तुकोबाराय अभंग तुमचा आहे, त्यामुळे शेवटी तुमच्याकडे येतो. पण आधी जरा दुसऱ्या संतांना विचारून घेतो की जीवन मिळाल्यानंतर जन्म ते मृत्यू मधलं अंतर नेमकं आम्ही जीवन जगताना कशा पद्धतीनं कापायला पाहिजे. बघा, पहिला मोर्चा असेल नामदेवरायांकडे. नामदेवराया जीवन नावाची संधी मिळाली, आम्हाला आमचा शेवटचा दिवस गोड करायचा आहे, मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? बघा नामदेवराय काय म्हणतात ते. कुठं जागी भारे नामदेवराया काकड्यामध्ये सांगतायत, उठा जागी वारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या किंवा जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती किंवा आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी बागा. तरी बी लोकांनी भजन केलं नाही, मग तू काय करायला पाहिजे? सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म आहे बाबा, तरी लोकांनी ऐकलं नाही. मग म्हणतात लागून या पाया विनी होतो तुम्हाला, तरी टाळी बोला मुखी नाम, तरी लोकांनी ऐकलंय. मग म्हणतात किती सांगू तरी नाही कधी भटकीची, पुढे शिंदरीचे रडते तरी बी ऐकलं नाही. जरा परकर बोलायला नाथ बाबा पटायतात, नाथ बाबाकडे आपण मोलच्या वळू. नाथ बाबा सगळे संत म्हणतात शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर काय करावं लागतंय? भजन करावं लागतंय. तुमचं काय म्हणणं आहे? शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? बघा नाथ बाबा काय म्हणतात. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह
जाणार शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख येताना तुम्ही आठवं मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ओ आजी 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 जुन्या काळात यायचे का वासुदेव घरी? वासुदेव यायचे का जुन्या काळात घरी? वासुदेव वासुदेव मावशा यायचे का वासुदेव घरी जुन्या काळात? ती उलटी टोपी असायची त्याला मोराची पिसारी असायची लय भारी सकाळ सकाळ म्हणायचे दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या भारी दान पावलं दादा दान पावलं. ते वासुदेव यायचे आपल्याला जागा कराय 5-4 वाजता यायचे. ते पिंगळे बी यायचे हातात कंदील घेऊन. आता वासुदेव येत नाही, आता पिंगळे येत नाही, आता येतो सकाळ सकाळ बटरावाला फोंग फोंग. लय अवघड आता बटरावाला सध्या जागा करतात लोकाला लय अवघड. ती वासुदेवाचं जुन्या काळात गाणं लय भारी होतं बघा. जमते का जरा ऐकून जा. अरे वासुदेवाची ऐका वाणी, अरे वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. अरे दाम करी काम वीरा, दाम करी काम रे. पैशाची जादू लई न्यारी, सन थोरा नयाची हव. अरे जन्मापासून सारी माणस, अरे जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे. दाम करी काम वीरा, दाम करी काम रे. होती ना ही गीत? बोला की राव तुम्ही नुसतं तोंडाकडे बघत आहे माझ्या. होती का ही गीत? पैसा शिकवणारी इको लगेच कमी करायचा. पैसा शिकवणारी गीत होती, माणुसकी शिकवणारी गीत होती, माणसाने माणसासंग कसं वागावं ही शिकवणारी गीत होती. बरोबर का नाही बाबा? आता वासुदेव राहिला नाही, आता पिंगळी राहिली नाही, म्हणून माणसं सुद्धा माणसात राहिली नाही. आता जरा त्यांच्या जागेवर आम्ही आलो आणि त्या ट्रेंडिंगच्या नादात आम्ही जरा तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगायला लागलो. आम्ही तुम्हाला एक सांगायला लागलो, माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसानं काय करा, माणसं जोडा. पैसा कमवू नका, माणसं जोडा हे सांगाई. माझ्यासारखे एवढं घेतात. तुमच्या लक्षात येते का बघा मला कुणीकडे रोज घालायचं. पैसा कमवू नका, माणसं जोडा हे सांगाय. माझ्यासारखे एवढं घेतात. मग हुशार कोण बघा बा तुम्ही का आम्ही? महाराजाला म्हणायचं महाराज पैशाच्या बाबतीत काही बोलू नका, बोलतो हुस्तर करू पण पैसा कमवू द्या. कारण पैशावाल्यालाच या जगात किंमत आहे. धनवंताला की सर्व मान्यता हे जगी. पैसा तेरा 3 नाम, परशा परसू परसराम. सरपंच साहेब ज्याच्याकडे पैसा नाही लोक त्याला मध्ये ते परशा चलवूच तो नाही. ज्याच्याकडे थोडा पैसा आहे परसू शेठ चला पुण्याला फिराय, आणि ज्याच्याकडे लय पैसा आहे परसू पाटील संध्याकाळी आमच्याकडे जेवणाचा कार्यक्रम आहे तेवढी गाडी पाठवून देतो, गाडीत बसा, गाडी सोडवा येईल, परत गाडी घरी बी सोडवा येईल. ही पैशावाल्याची किंमत आहे बाबा. एक नवीन मित्र आहेत माझे, त्यांनी मला कीर्तनात टोमना मारला. म्हणले महाराज पैसा काय वर घेऊन जायचा आहे का? पैसा काय? आणि त्याचं बरोबरच आहे, पैसा काय वर घेऊन जायचं का? पण त्याला किती गोड युक्तिवाद लक्ष देऊ नये का? तुमच्याकडे बाजार कोणता हो? हा मंगळवारचा बाजार. चला तुम्ही मंगळवारच्या बाजारात गेला ना उपवासासाठी, गुरुवारच्या तुम्ही केळी घेतली, मग त्या केळीची काय खाता तुम्ही? साल का गाभा? बरोबर आहे. आमच्या कर्जतात बी गाभात झपकावतात, गाभा झाली त्याचं. काय खाता तुम्ही? गाभा खाता. मग साल बाजारातच काढून टाकीता का घरी आणीता? घरी आणीता. बरोबर ना? आमच्या गावात एक असंच लय हुशार आहे, त्यानं काय केलं माहिती का? साल बाजारात काढली. मला वाजायला कशाला मोकरामकार, गाभा तर खायचाय आणि परवा दिवशी तर खायचाय. किती गडी हुशार होता बघा. त्यानं गाभा घेतला, कॅरी बॅग घेतली, कॅरी बॅग मध्ये तो गाभा टाकला. नेमकी कॅरी बॅगच्या पुढे होती 1 किलो साखर. काय झालं असेल मावशी त्याचं? शिकरण ना. आणि नेमका तिला होता गुरुवार. तिला म्हणजे कळतं का? तेवढं चांगलं कळतं आम्हाला. हा तिला होता नेमका गुरुवार, तिला म्हणला खा म्हणला केळी. आता राहिले असेल का केळी खायसारखी? म्हणजे केळी खाण्याचा नियम आहे. केळीची साल खात नसते, केळीचा काय खात असते? गाभा खात असते. पण जोपर्यंत गाभा खात नसतेत का तोपर्यंत साल काय करीत असते? ठेवीत असते. पैशाच्याही बाबतीत तसंच आहे. पैसा वर घेऊन जात नसते, पण मरेपर्यंत पैशाची गरज आहे. काय म्हणाय? मरेपर्यंत नाही, वर्ष श्राद्धापर्यंत पैशाची गरज आहे. आज फुकट होतंय का ही सगळं? बरोबर आहे. पैसा पाहिजेत. माझं तर एक प्रामाणिक म्हणणे, माणसानं आयुष्यात सटकून पैसा कमवायचा. सटकून नाही, लय नाही, खूप नाही, टचून नाही, कचून पैसा कमवायचा. आणि पैसा कमवून असा 4 मजली बंगला बांधायचा. किती? 4 मजली. आणि वर 5व्याचा असा शेंडा काढायचा. असं शेजारच्यानं बघितलं ना, अयो एवढा मोठा बंगला असतो काय? आग झाली पाहिजे. आणला का पण एवढा मोठा बंगला बांधतात का काय? जाळ झाला पाहिजे. आणला का पण राहायला 4च माणसाने एवढा मोठा बंगला बांधतात का काय? हे जाळ होऊन त्याला मुळ्यात का होईना तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचा बाप नीट करीन. पण आपला गजवरच पाहिजे. नीती सांभाळा, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी वेच करी. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं, आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागे कोणाचा फटक्या कवडीचा तळतळाट नसावा. हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो आणि कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो. काय म्हणणं आहे तुमचं?
म्हणून पैसा नीतीनं कमवायला शिका. आपण कुठं होतो वासुदेव वासुदेव म्हणा, तरी बाबा लोकांनी भजन केलं नाही. शेवटचा मोर्चा जरा ज्ञानोबरायांकडे वळवतो. ज्ञानोबराया जीवन नावाची संधी मिळाली. आमचा चाललाय प्रपंच आणि आम्हाला शेवटचा दिवस गोड करायचा आहे. मग महाराज आम्ही काय करायला पाहिजे? ज्ञानोबराया हरिपाठात किती गोड बोलतात बघा. जितक्या सायासानं प्रपंच करताय, सायासे करशी प्रपंच दिननिशी हरिशिन बजसी कोण्या गुणे. जेवढ्या सायासानं प्रपंच करताय त्याच्यापेक्षा निम्म्या सायासानं जरी परमार्थ केला तरी विटेवरचा पांडुरंग पीठ सोडून तुमच्या घरी पाणी भरल. तो काय त्याचा बाप पण भरल, पण तेवढ्या सायासानं आम्हाला परमार्थ करता आला. पण आपला संसार कसा चाललाय माहिती का? आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्या पलीकडे माणसाची जीवनच नाही. काय माणसं बाबा, मी नेहमी बोलत असतो, काही मला वाटतं कीर्तन आपलं पलीकडे झालं तर त्यावेळेस होता तुम्ही बरोबर. काही माणसं बाबा संसारूपी भवसागरात इतके बुडालेत की फुगून सुद्धा वर आले नाहीत. इतके बुडाले. बरं, संसाराने ह्यांना धरलं नाही बरं का, ह्यांनी संसाराला धरलंय. म्हणजे कसं, गुळाची ढीप माहिती, गुळाच्या ढिपीला मुंगळा चिकटला, मुंगळाने गुळाच्या ढिपीला धरलं. किती प्रयत्न केल्यानंतर गुळाची ढीप मुंगळा सोडतो? हो सांगा की किती प्रयत्न केला गुळाची ढीप सोडतो बाबा? सोडतच नाही राव, तुटून निघतो पण गुळाची ढीप सोडित नाही. आपलं बी संसारात तसंच झालंय. संसार करता करता आपण मरतो, पण आपल्या संसार सुटत नाही. किती दिवाणी झालेत आपण संसाराचं लक्ष देऊन. आहे का? साप माहिती, साप कुणाला खातो? साप म्हणा महाराजाला. साप कुणाला खातो? बेडकाला. गंमत आहे, लक्ष देऊन. आहे का? सापानं बिडू बघितला, लपत साप बेडकाकडे गेला आणि बेडकाला पकडला. 2 मिनिटात निम्मा बेडूक सापानं काय केला? गिळला. राहिला किती? अर्धा राहिला. बाबा राहिलेला अर्धा किती मिनिटात संपन? लय 2, 3, 4, 5 मिनिटात संपन. लयच एखादा साप आळशी असेल तर 10 मिनिटात कार्यक्रम करणार, म्हणजे करणार. 10 मिनिटाच्या वर त्या सापाचं अस्तित्व आहे. बरं, एकदा बेडकाच्या तोंडात साप सगळा गेला, सापाच्या तोंडात बेडूक सगळा गेल्यानंतर बेडकाचं अस्तित्व आहे. बेडकाचं नाव आहे. बेडकाचं जाऊ द्या, विकास महाराज जाता मेला. मारणार नाही तसं मी अजून 60-70 वर्ष, पण मेलाच तर घरची म्हणते बॉडी आली, विकास महाराज नाही. ही विकास महाराज सुद्धा अस्तित्व आहे. बरोबर आहे ना? म्हणजे बेडकाचं अस्तित्व राहील का? माणसाचं राहत नाही. पण तेवढ्यात गंमत काय झाली, ती सापाच्या तोंडात अर्धा बेडूक आहे का, त्याच्या पुढे आली माशी. त्याच्या पुढे आली माशी. तुम्हाला काय वाटतं काय केलं असेल बेडकाने? बघा, बघितलं नाही काय कधी? शेतकरीच आहेत का ब्रह्मचारी? हा, बेडकानं माशी खाल्ली. आता बाबा लक्ष द्या, सगळे ते लक्ष द्या. किती संपलाय बेडूक? निम्मा संपलाय. राहिलेला निम्मा किती मिनिटात संपणार आहे? 2-4 मिनिटात संपणार आहे. मग आता त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? आता त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? काहीच नाही ना. तरी आशा संपली का? कोणाची? हा, मला माहित होतं तुम्ही बेडकाचीच म्हणणार. म्हणजे बेडकन सापण माशात संगीत फिरवतो आम्ही. ही बेडकाचं नाही चाललं, फक्त 4 पायाच्या बेडकाचं उदाहरण तुमच्या समोर मांडले. या 2 पायाच्या बेडकाची बी अवस्था तीच आहे ना. सर्व सुखाची आशा जन्म चालली ना. जरा अजून थोडं पुढे घेऊन जाऊ का? मावशी, ती घुस माहिती का? घुस माहिती का? घुस, उंदराची मोठी बहीण. ती घुस जर एखाद्याच्या खीळ पडायला लागली ना, तिला मिळच राहत नाही. किती माती उकराव, नुसती माती उकरीत राहते. बाबा एक दिवस त्या घुशीला मी माती उकरताना बघितलं आणि न राहून जाता त्या घुशीला विचारलं, घुसमाई एक म्हणजे बोलत ती कीर्तनात महाराजासंग. मी म्हणलं घुसमाई कवर माती उकरते? ती म्हणली महाराज डोक्यावर ढेगारला गोष्ट बंद करीत नाही. मी म्हणलं ताईडे चलू दे, तुझं काय अडचण नाही. डोक्यावर घराला काय फरक पडायचा, उकर म्हणलं काय अडचण नाही. 4-5 दिवस निघून गेले. 4-5 दिवसानंतर मी परत राहून मी त्या गोष्टीला विचारलं, घुसमाई कवर माती उकारते ग? ती म्हणली महाराज डोक्यावर ढेगारला गोष्ट बंद करीत नाही की? मी म्हणलं बाईडे तुझं माप नेमकं डोक्यावर कसं आहे ग? कशानं मोजती ग? ती म्हणली महाराज सोपं आहे ना, मातीचा ढिगारा करती, त्याच्या शेंड्यावर जाऊन बसतीन, डोकं वर करीतीन, बघती डोक्यावर ढेगारा लागलाय का? तुझ्या बापाने लावला होता का? असं मेला तरी लागल का? हे बी गुशीच चाललंय का? हे बी आपलंच चाललंय. आपली बी अवस्था तीच आहे ना गुशीवानी. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी 6 कोटी आहे का? समाधान आहे का माणसाला? समाधान आहे का? महाराजांनी गोड प्रमाण दिलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. अहो सुख करत बाबा माणसाला मरावं लागते राव, तरी सुखाची प्राप्ती का?
इथं बसलेल्या सगळ्या श्रीमंत माणसांना उभं राहायचं आणि सांगायचं महाराज मी सुखी आहे, मी उद्यापासूनची सगळी कीर्तनं कॅन्सल करीन, हिमालयात जाईन. ताकदच नाही म्हणायची, कारण बाबा या संसाराचा नियमच आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे किंवा ठाऊकच आहे संसार दुःखाचा. तुमच्याकडे गहू पेरल्यावर हरभरा उगवतात का ज्वारी? गहू पेरल्यावर गहूच ना. ज्या संसाराचं बीज दुःखाचं आहे त्यात फळाची अपेक्षा काय कराल? दुःखच ना. महाराज म्हणतात 2 वर्ष समाधानी राहाल, 3 वर्ष सुखी राहाल, पण 4थ्या वर्षी निश्चित दुःख येणार. म्हणजे येणारच. संसारात दुःखच आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. मग सुखच पाहिजे असेल तर सुखाचा पत्ता सांगतो. सुख रूपायचा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. किंवा सर्व सुखाच्या अगर बापरत मध्ये वर, सर्व सुखाच्या अगर जनी म्हणे शरंदर, सर्व सुखाच्या अगर म्हणे नर हरी सुनार. किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. किंवा सुख वसे हेची ठाई बहुपाई. संतांच्या सुखच पाहिजे तर त्या देवाला शरण जा. महाराज म्हणतायत तुम्ही करताय हा प्रपंचातला अट्टहास आहे, आणि प्रपंचातला अट्टहास तुम्हाला ग्रामसेवक बनवेल, तुम्हाला सरपंच बनवेल, तुम्हाला झेडपी सदस्य बनवेल, तुम्हाला आमदार बनवेल, तुम्हाला खासदार बनवेल, तुम्हाला मंत्री बनवेल, तुम्हाला मुख्यमंत्री बनवेल, तुम्हाला पंतप्रधान बनवेल. नवे नवे तुम्हाला या जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील प्रपंचातला अट्टहास बनवेल. पण प्रपंचातला अट्टहास तुमचा शेवटचा दिवस गोड करेलच असं. बाबा डायरेक्ट फुली मारू का? डायरेक्ट फुली मारतो. प्रपंचातला अट्टहास कदापि तुमचा शेवटचा दिवस गोड करणार नाहीच, शक्यच नाही प्रपंचातल्या अट्टहासानं. म्हणून महाराज म्हणतायत जो आम्ही परमार्थातला अट्टहास केला ना तो परमार्थातला अट्टहास करा. पण आम्ही काय केलं? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची किंवा बोलण्याची नाही. आता देवाविन काही रात्रंदिवस त्या देवाचं नामस्मरण केलं आणि त्याची फलश्रुती अशी झाली, आमचा शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. निश्चित आम्ही आयुष्यभर परमार्थातला अट्टहास केला आणि त्याची फलश्रुती काय झाली? आमचा शेवटचा दिवस गोड झाला. म्हणजे महाराज निश्चित शेवटचा दिवस गोड करण्यासाठी रात्रंदिवस काय करावं लागतंय? भजन करावं लागते. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. नित्याचं कर्म करत असताना भगवंताचं भजन करा. निश्चित भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत भेटला की शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगून पण एखादा पाठ्य म्हणीलच महाराज नाहीच भजन केलं तर मग काय होईल? मग आमचं तरी बापाचं काय जायचंय? आमचा बी हाही सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. आमचं ठरलं तेवढं आमचं आम्ही घेऊनच जातो, त्यात बदल होत नाही. तुम्ही ऐका मारा नका ऐकू काय करा. आता आम्हाला बी आलाय सांगू सांगू फेस, कटालोय आम्ही. मायासारखे लई मेल्यास सांगू सांगू तरी आपल्यात बदल
डायरेक्ट मुंडकच हलवताय भाऊ, नाहीच म्हणतात लोक डायरेक्ट. बदल नाही, ए लय अवघड तरी आपलं बदल नाही. नाही ऐकलं तर आमचं बी काही जात नाही. आमचं आई सांगायचं काम, आमचं ठरल्यात तेवढं आम्ही घेऊनच जातो. पण तुमची मुद्दल मात्र केळात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमची मुद्दल केळात जाऊन असं वाटत असेल तर ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. त्या भगवंताचं भजन करा. नाही केलं तर तुम्ही सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ, अरे अडा हाल्या हाल्या आणि हाल्या बसलाय फकड्या. मग हातात चाबूक आहे, मग मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठुर. यमाची किंकर भाऊ साला नाही त्या यमाशी करू ना. तेव्हा बघतच नाही कोण आहे. लय हानत्यात, लय इतकं हानी त्यात, कुठंच जागा नीट ठेवीत नाही. इतकं हानी त्यात, लय हानी त्यात. मावशा भजी तळता का सणासुदीला? भजी तळताना आता तळले असतील ना आतमध्ये सुद्धा, ती भजी तळायला तेल किती उकळावं लागतं. त्यातला एखादा टिपका हातावर पडल्यावर कातड काढित का नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट तेल वर उकळत्यात. मंडपाव नाही नरकात. आणि ज्यानं भजन नाही का केलं, उचल की टाक, उचल की टाक, उचल. आणि भजी तळल्यावानी तळीच्यात. अजून मी बघितलं नाही, कारण मी अजून गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळण किती झपकावत्यात ती. पण आम्हाला नाही, ज्यानं भजन नाही केलं, अयो लय रट्ट खाताल तुम्ही, आयो सुद्धा म्हणू देत नाही. इतकं हाणत्यात, लय हाणत्यात. तप्त भूमीवरी चालवितीन. खरंच तुमचा जर माझ्या विश्वास नसेल, ते गाणं नाही का सोनू तुझा माझ्यावर, ती गाणं तुमचा जर खरंच माझ्या विश्वास नसेल तर फक्त मरून बघा किती दणकत येतात. फक्त सांगाय आम्हाला येऊ नका किती हाणतात ती. तिथं बघत नाहीत आमदारन खासदारन मंत्रीन पंतप्रधान, सुट्टीच नाही. भजन नाही केलं नाहीत नाही ना वागला चपकय चपक, लय हानी त्यात. आणि अजून बी जर नसेल करून घ्यायचं तर आता नीट नाथ बाबाच्या भाषेत ऐका. हे जरी नाही
नाथ बाबा काकड्यामध्ये म्हणतात मग हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरते शेवटी बा कालो बांधून येईल एका जनार्दने आमचे काय बा जाईल पिंगळा महाद्वारी बोल बोलितो दे कप पिंगळा महाद्वारी आमचं काय जणांना येते कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनहित केले म्हणून वाटलंच तर शेवटी भजन करा त्यांचे सुपुत्र धनाजी जयवंत माने असतील त्यांच्या कन्या कैलासवासी मीनाक्षीताई साहेबराव वाघमोडे असतील संगीताताई विजयजी मारकड सविताताई धुळा मोठे आणि अनिताताई साहेबराव वाघमोडे अतिशय गोड परिवार सोडून आई साहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जवळजवळ पाऊण तास 1 तास झाला आपण भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीन होत आहोत एक शेवटी मला टायमिंग देण्यात आलेला आहे महाराज 12:05च्या पुढे 1 मिनिटही जायचं नाही त्यामुळे मी ते दुस्साहस करणार नाही 12:05च्या अगोदर 1 मिनिट आपलं कीर्तन संपलेलं असेल तत्पूर्वी मला 10 मिनिटं आई आणि वडील पटवून द्यायचे म्हणून मी माझी कंबर सोडली ऐकून जा आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची किंमत काही कळत नाही अनेकदा का आई वडील निघून गेले ना पुन्हा किती डोळ्यात आसू अनागड्या पुन्हा आई वडील काही मिळत नाहीत हे ऐकून जा ज्या जगात जी सर्वात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आहे लेकुराची हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळबळ्याची जाती करी लाभावी न प्रीती किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव जी कोणत्याही लाभाशिवाय आपल्यावरती प्रेम करते ना त्या व्यक्तीचं नाव आहे आज मला दोन्ही विषयांना सांगड घालत घालत पुढे जायचंय मला आज आई सांगायची आणि बापही सांगायचं ऐकून जा आईचं आणि बापाचं प्रेम कसं असते बघा आई ग 1 रुपया दे म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली रे आई ग 1 रुपया राहू दे ते नंतर द्या आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली रे पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो बोलता बोलता आम्ही नेहमी म्हणतो कौशल्याचा रामबाई कौशल्याचा रामबाई कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात ना त्यावेळेस कौशल्य माता पुढे जाते रामाच्या रामाला सांगते रामा अरे लेकरू रे 14 वर्ष माझ्यापासून दूर जायचंय एक क्षण मी तुला माझ्यापासून दूर केलं नाही रामा ए रामा तुझी आई जगायची नाही रे तुझ्याशिवाय रामा जाऊ नको मला सोडून रामा जाऊ नको मला सोडून मी तुझ्याशिवाय जगायची नाही पण आई नावाचं पात्र जगलं बरं का पण दशरथ नावाचा बाप सांगत होता ए रामा वनवासाला जाऊ नको रे तू जर वनवासाला गेला ना तर तुझा बाप जिवंत राहायचा नाही आणि बाबा झालंही तसंच ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम प्राण सोडला पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामबाई दशरथाचा रामबाई अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करा त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून नाकातोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती ना त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये आई गेली की थांबते आई गेली की आमच्या सर्वांच्या डोक्यातून एकच असतंय आई गेली की आमच्या सर्वांच्या डोळ्यातून पाणी येतच आई गेलं की आम्ही म्हणतोच आई वाचून अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया अवघडच आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते अगं चुकलं तुझं बाळाई अगं चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ए न माझी आई ग ए न माझी आई ग अगं
किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला, अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, इन माझे आई ग, इन माझे आई ग, इन माझे आई ग, इन माझे आई ग, आई ग राम. आई गेल्यानंतर सर्वांच्या डोळ्यातून आसवच येतात, पण ऐकून जबर का, आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवलं ना तरी ज्याची माया आमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी शिडी नौका, शिडी म्हणजे बाप आहे. आणि समुद्राच्या ऐतरावरून समुद्राच्या पैलतरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐकून जा. वरामध्ये माया त्याच्या काया मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कनावाकला, घरी बरं तो थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्यार, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्यार, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी खाल मेल, मुकी मुकी माया त्याची. या जगात सर्वात जास्त जे प्रेम करतात ना ते आई वडील आहेत गड्या. आज तुम्ही मुली आणि मुलगा आठवा गड्या, आपल्या आईनं आपल्यावरती किती प्रेम केलं. लहान होता तुम्ही, 3-4 वर्षाचा असाल, आणि ज्यावेळेस 3-4 वर्षाचा होता ना रात्री अचानक जाग आली, आणि ज्यावेळेस जाग आली त्यावेळेस आईला हाक मारली, ए आई, ए आई, तुझा आवाज खूप गोड आहे गाई, आई तुझा आवाज ऐकल्याशिवाय झोप लागत नाही, आई एकदा अंगाईकीत म्हण ना गाई. बरोबर का, आईनं मुलाला या मांडीवरती घेतलं असेल, मुलीला या मांडीवरती घेतलं असेल, आणि आईनं सुरू केलं असेल, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पारसाला झोप काग येत नाही, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, गाय झोपली गोट्यात परसात चिवू कावू, मीठ पापण्या डोळ्यांच्या हो, मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई, आज माझ्या पारसाला झोप काग येत नाही, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, माझा छकुला माझा सोनुला. हे ऐका, त्यावेळेस आईनं तुम्हाला ते अंगाई गीत गायलं असेल. आज 1 वर्ष झालं आई या जगात राहिली नाही. ज्या वेळेस आईच्या आठवणीत असेल त्यावेळेस आईचा आवाज ऐकावा वाटत असेल, पण आता ऐका गड्या, आई अशा ठिकाणी निघून गेले, ना आईचं दिसणं ना आईचा आवाज सुद्धा ऐकायला येणार आहे. जाता जाता मी एवढंच सांगेल आलेल्या सर्वांना गड्या, जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे, जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत त्यांची मनोभावानं सेवा करा. जोपर्यंत आई तुमची दिवसातून तुम्हाला 5 फोन करते, बाप दिवसातून तुम्हाला 10 वेळेस फोन करतोय, तुम्ही कितीही बिझी असाल, कितीही कामात असाल, पण काम सर्व बाजूला ठेवा आणि त्या आईचा आणि बापाचा फोन उचला. कदाचित एक दिवस असा येईल, कदाचित एक दिवस असा येईल की त्या आईचा आणि बापाचा कायमचा फोन बंद होईल आणि त्या आईचा आणि बापाचा आवाज ऐकासाठी रात्र रात्र दिवस दिवस सरसाल.
आज तुमची आई तुमच्यावरती चिडते, आज तुमचा बाप तुमच्यावरती रागवतोय, वेळ प्रसंगी मारतोय, त्या बापाचा मार सहन करा, त्या बापाची बोलणी सहन करा, कारण तो आपल्या भल्यासाठी बोलतोय. एक दिवस असा येईल या जगात आपल्या भल्यासाठी आपल्यावरती ओरडणारा बाप मात्र कायमचा निघून जाईल आणि आपल्या भल्यासाठी चिडणारा बाप, आपलं भलं या जगात व्हावं असा एकही व्यक्ती आपल्या सोबत राहणार नाही. जाता जाता सर्वांना एक विनंती असेल, माणसं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सांभाळा. मेल्यावरती माळवदावरती निवड ठेवून काही उपयोग होणार नाही. याचा आवाज कमी झाला बघा. मेल्यावरती माळवदावरती निवड ठेवून काही उपयोग होणार नाही. परखड भाषेत सांगून जाईल, पक्षी खाऊन जातील. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा चांगला संबंध करा. मी एक वाक्य कायम बोलत असतो, जोपर्यंत आपल्या घराच्या वाट्यावरती विठ्ठल नावाचा आपला बाप बसलेला आहे तोपर्यंत आपल्या विठ्ठल नावाच्या बापाची सेवा करा. पंढरपूरच्या विठ्ठलाचं नाही दर्शन घेतलं तरी चालेल. जोपर्यंत आपल्या घराच्या वाट्यावरती रुक्मिणी नावाची आपली आई बसलेली आहे तोपर्यंत आपल्याला रुक्मिणी नावाच्या आईची सेवा करा. पंढरपूरच्या रुक्मिणीचं नाही दर्शन घेतलं तरी चालेल. माय बापी केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे. आधी आई वडिलांची सेवा करा आणि मग पंढरपूरची वारी करा. नाही तर काय काय आमच्यातच आहेत बाबा असे, घरी आई बापाला हानी देतात पंढरपूरची वारी करतात. तुझ्या बापाने देव ठेवलाय असा मरशील, मैत सुद्धा का आपण थरथर इतका वाईट मरशील पंढरपूरची जर तशी वारी करत असाल तर. कारण आमचं पंढरपूरचं विश्वच आहे ना ते आई वडिलाच्या सेवेमुळे उभा. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला. आता सत्य घटना सांगतो आमच्या भागातली कीर्तनकार मस्त कीर्तनात आईचं वर्णन करत होता, बापाचं वर्णन करत होता आणि तेवढ्यात त्याचा भाऊ कीर्तनकाराच्या पुढे बसला होता. भाऊ चप्पलच घेऊन तिथून उठला. लोक म्हणले काय चाललंय नेमकं, चप्पलच घेऊन उठला. त्या लोकांना माहित नव्हतं कोण आहे ते. चप्पल घेऊन उठला ना असे ठाडकने कीर्तनकाराच्या कानामागे लावले. तेवढ्यात लोक म्हणजे कीर्तनकाराला का हाणलं, तुम्ही नका टेन्शन घेऊ, कीर्तनकार मला तो माझा भाऊ आहे. लोकांनी त्याला विचारलं का हाणली, का नाही मला तो माझा भाऊ आहे. कीर्तनात आई बाप सांगतोय त्याला म्हणा तुझी आई कुठे आहे, त्याची आई गोट्यात आहे. म्हणजे सांगणाऱ्याला सुद्धा कळलं पाहिजे आपण काय सांगतोय. आपण त्या आधी आचरणात आणतोय का. आम्हाला रोज लोक विचारतात महाराज तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळता का. मी एकच उत्तर देतो, आम्हाला देवाने एवढं मोठं कधीच करू नये. आम्हाला म्हणजे तुम्हाला कुणाला देवाने एवढं मोठं कधीच करू नये की आई वडिलाचा सांभाळ आपल्याला करावा लागेल. उलट मी तर बाबा एक सांगत असतो, जोपर्यंत आई वडिलाच्या श्वासाश्वास आहे तोपर्यंत आई वडील आमचा सांभाळ करतील. आम्ही कोण आई वडिलाचा सांभाळ करणार आहे. हे विश्व दाखवलं ते आई वडिलांना दाखवलंय. या जगात आम्हाला एवढं मोठं बनवलेलं सगळ्याला त्या आई बापानं बनवलंय. म्हणून फक्त कीर्तनातल्या शेवटच्या वाक्याकडे जाता असेल, या ठिकाणी वारकरी संप्रदायातली काही माणसं बसलेली त्यामुळे त्यांना विचारतो ऐकून जा. आपलं गरुड पुराण सांगतं आपली माणसं निघून गेल्यानंतर त्यांचं उत्तर कार्य केल्यानंतर किती पुण्य मिळतं. काय सांगतं आपलं गरुड पुराण सांगतं. पण मला ते सांगायचं नाही गड्या, पण मी एवढं बोलून जाईल. जर गरुड पुराण सांगतं आई वडील गेल्यानंतर त्यांचं उत्तर कार्य केल्यानंतर तुम्ही म्हणताय तेवढं जर पुण्य मिळत असेल तर मग जिवंत आई बापाची सेवा केल्यानंतर किती पुण्य मिळत असेल. म्हणून मेल्यावरती लय अट्टहास करण्यापेक्षा जिवंतपणे आई बापाची सेवा करा. जिवंतपणे त्यांना गोड घास घाला, जिवंतपणे त्यांच्याशी नीट बोला, जिवंतपणे त्यांना नीट सांभाळा. निश्चित हेच बरोबर येणार आहे. जाता जाता या कीर्तन सेवेतून प्रसन्न होऊन देवाकडे एकच मागणं असेल, देवा तुझा नियमय घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदाहरण. तू आधी तुझं भजन करून घेतो आणि मग देतो. देवा या माने कुटुंबियांना आयुष्यभर तुझं भजन केलंय, आयुष्यभर तुझं नामस्मरण केलंय. एक काम कर गड्या, निश्चित आता 5 मिनिटामध्ये पुतळाबाई जयवंतजी माने तुझ्या जवळ येतील, तुझ्या पायाजवळ येतील. निश्चित देवा एक काम कर. ज्ञानोबा आम्हाला हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात सांगतात, देवाचे द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधलेल्या तुझ्या दारात आलेल्या प्रत्येकाला तू 4 मुक्त्या देतोयस. फक्त एक काम करा गड्या, आई साहेब आता 5 मिनिटात तुझ्या दारात येतील. 4 मुक्त्या नाही देता आले तरी चालतील, पण 1 मुक्ती दे. आणि असं बनव आई साहेबांना पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. जसं मी तुकोबांच्या जीवनातला शेवटचा दिवस कसा गोड झाला हे सांगितलं का, शरीराचा नाही तर आत्म्याचा शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं आई साहेबांचा गोड करावा एवढीच अपेक्षा देवा तुझ्याकडे असेल. झालेल्या कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देत असताना तुम्ही सर्वांनी अतिशय मला गोड साथ दिली. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो. या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. कीर्तन झाल्यानंतर आता काही नको, कीर्तन झाल्यानंतर नको 1-5 मिनिटं नाही तर मग द्यायचे असतील तर द्या. आता झालंय माझं नाही, द्या आता काही अडचण नाही. निश्चित या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी होणार आहेत. मी जास्त वेळ घेणं आता उचित ठरणार नाही. मला दिलेला टाइम निश्चित संपलेला आहे आणि माझं कीर्तन असंच असतं. मराठी शाळा भरू द्या कधी बी, पण सुटणार टायमिंगला. 1 मिनिटही जास्त नाही आणि 1 मिनिटही कमी नाही. अजून 4 मिनिटं माझ्याकडे मोजून शिल्लक आहेत. तत्पूर्वी आईविषयी एक गीत होईल आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम.
आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार अग तळपत्या उन्हात अनर्थ रखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले का त्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार अग नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उग आयुष्य जगेन आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार झालेल्या कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. जाता जाता तुम्हा सर्वांच्या चरणी एक विनंती. भिगवणच्या पलीकडे कर्जत तालुक्यात माझं गणेशवाडी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये विश्वसंत ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेब संत सद्गुरू बाळूमामा छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी या मंदिराचं काम चालू आहे. जसं अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं काम झालंय सेम त्याची कॉपी मी माझ्या घरी बनवतोय. त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे 1.5 कोटी रुपये. खूप मोठं संस्थान त्या ठिकाणी उभा करतोय. जाता जाता सर्वांच्या चरणी एक प्रार्थना असेल. आपले 100-200 रुपये आपण चहा प्यायला बसलो तरी जातात. कदाचित वाटलंच तुम्हाला की कार्य चांगलं द्यायला गरजेचं आहे, देणं गरजेचं आहे आणि कधी आलात त्या भागात तर निश्चित या. त्या गणेशवाडीमध्ये किती मोठे संस्थान उभा राहते ते बघा. काम जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेलं आहे. एक आदमापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरं आदमापूर गणेशवाडी गावामध्ये मी माझ्या घरी बनवतोय. खूप मोठं संस्थान आहे. वाटलंच तुम्हाला 100-200 रुपये द्यावेत तर निश्चित कीर्तन झाल्यानंतर 5-10 मिनिटं आमची माणसं या ठिकाणी बसलेली असतील. रिसिर तुम्ही 1 रुपया दिला तर 1 रुपयाची सुद्धा पावती रिसिर तुम्हाला मिळेल. वाटत असेल धर्मकार्यासाठी आपला 1 रुपया जावा तर निश्चित द्या. झालेल्या कीर्तनोपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. घरातल्या सर्वांना विनंती आपण फोटोजवळ सर्वांनी येऊन उभं राहायचंय आणि पुष्पवृष्टी फोटोजवळ करायची.
कोणी काही संत मंडळी सुखासो शंकराचा वारण आजी आशंकाशी निर्वेची मधुरे आणि विरुद्ध काय नमा गुदेवा देव तुकाराम